आज आहे आमच्या सोनाचा बर्थडे. हॅपी बर्थडे सोना. आणि आम्ही काल कुठे जाणार होतो ना, आज आम्ही कुठे आलोय. तर आमच्या सोनाचा बर्थडे असा आहे, असा आणि सोना. It's my 20th birthday. सोनाला हॉस्पिटलमध्ये अजिबात जमत नाही, तोंडाला बांधूनच. कसं व्हायचं. वरती दाखव, खाली दाखव. अजून तिथे तर हे सगळं या पोरीचं आहे. तर काल सोनाला हेअरकट करायचा होता, हेअरकट करायला सगळं सगळं राहिलं. तर आपल्याला सांगितले ना फिरायला नाही जायचं कुठे, तर आपण नाही जायला पाहिजे. आपण सगळ्यांच्या पुढं पोहोचू. ते काय आजी नाही आली, बरं झालं. आता पडते विसरून द्या, काढायची मला लागली. बरं झालं आमच्या आत्या नाही आले, नाही तर अवघड असतं. उज्जैन फुकटचं पचत नाही आपल्याला. ही पोरगी चालली आता घरी मला सोडून येतं बर्थडे करायला. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो ना, तेव्हा लोक अशी कन्फ्यूज होते, पेशंट मी आहे का मम्मी. मी वाटत होते. ते रंबा चालली घरी, येऊ द्या सकाळी लवकर. काय खायचे? काय नाही, काही पण आण, काही आण चालते. ते मस्त काहीतरी. मस्त नको बनू, सिम्पल बनू आणि लवकर ये. पिझ्झा खाशी? पिझ्झा पिझ्झा नको, पेशंटला पिझ्झा चारी देत का. मम्मी नाही दिसत घंटे. मी चालले गाईच घरी, मम्मीला इथं सोडू. उद्या ये लवकर. बाय बाय बाय, सावकाश जा. तर नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त ना. तर मी पण छान आहे आणि हॉस्पिटलमध्ये होते 4-5 दिवस ॲडमिट. आता आहे व्यवस्थित आहे. नेमकी सोनाच्या बड्डेच्या दिवशीच मी ॲडमिट झाली. तिचा बड्डे नाही केला, काहीच नाही. त्यामुळे जरा वाईट वाटत होतं त्या दिवशी. आता काय करायचं, आजार पण काही सांगून येत नाही, काही की नाही. आई पण आली होती हॉस्पिटलमध्ये. आई आली, आमच्या अण्णा आलते, मनीषा आली होती, नितीन आला होता. सगळे येऊन भेटून गेले हॉस्पिटलमध्ये. पाटील ताईंच्या पण आल्या होत्या, त्याला काही आपल्या मैत्रिणींनी पण खूप साथ दिली बरं का. जोपर्यंत मी जरा व्यवस्थित नाही होत ना, तोपर्यंत भरपूर साथ दिली. मस्त आपल्या मैत्रिणी पण छान आहे. तर आता आहे ना थोडासा विकनेस आहे, होईल हळूहळू व्यवस्थित. फक्त एकच जरा हे सोनाचा बड्डे नाही करता आला, कारण खूप प्लॅनिंग केलं होतं बड्डेच्यासाठी मी, आणि नेमके बड्डेच्या दिवशीच ॲडमिट व्हायला लागली. जास्त तब्येत खराब झाली. तर काय नाही, तिचा बड्डे करायचा एक दिवस अजून, थोडं 7-8 दिवसांनी मस्त सरप्राईज द्यायचं तिला. तिच्या बड्डेसाठी एवढी तयारी केली होती, मस्त ड्रेस घेतला होता. अजून एक तिला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून एक घेऊन ठेवलं होतं. ड्रेस तर मी तिच्या पसंतीनुसार घेतला होता, पण अजून एक गिफ्ट घेतलं होतं मी तिच्यासाठी. ते सरप्राईज आहे तिला. जेव्हा मी तिला देईल ना ते गिफ्ट, मग तेव्हा तुम्हाला हे करेल, दाखवेल.
आता बड्डेच्या दिवशी खूप प्लॅनिंग केलेलं, अगोदरच प्लॅनिंग केलं होतं. म्हटलं तिच्या जुन्या मैत्रिणी आहेत ना, ज्या कधी भेटत नाही ना तिला, त्या पण इथंच म्हणजे वाघोलीत वगैरे राहतात ना, म्हटलं त्यांना बोलली मी. जशी साक्षी आहे आणि एक वाघोलीचं पण आहे, काय नाव, तनिषा. तर म्हटलं त्यांना बोलवून मी घरी एक सरप्राईज द्यायचं होतं मला फोनाला, त्या दोघींना बोलवून घरी. पण इकडं माझं सरप्राईज झालं. तर वाईट वाटत होतं खूप त्या दिवशी. आणि सोनाने पण मस्त हँडल केलं. 4-5 दिवस मस्त सकाळ संध्याकाळ डबा घेऊन येत होती. हॉस्पिटलमध्ये पण काय तिथं दवाई वगैरे आणायला लागायच्या, सगळं करत होती. तिचे पप्पा तर म्हणतात सोना खूप हुशार झाली आता. तर चला, असे इथून पुढं पण आपले आता व्हिडिओ येत राहतील. थोडंसं मध्ये जरा हे झालं होतं, आता येत राहतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा.